नमस्कार. नमस्कार. मी माधव दापके, गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशनचा डायरेक्टर आणि एक सभासद. आज आपल्याकडे आपल्या गरजे मराठी टॉक प्रोग्राम मध्ये निलेश दीक्षित आहेत. आपण त्यांच्यावर आज गप्पा मारणार आहोत. पण जाणून घेऊया निलेशजींचा प्रवास. निलेश नमस्कार. नमस्कार. तुम्ही आज आमच्या बरोबर आहात, आमच्या बरोबर आज तुम्ही बोलणार आहात, तर तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप आभार. साधारणपणे एक 30 वर्षापूर्वी निलेश तुम्ही इंजिनियर झाला आणि 30 वर्षाचा प्रवास हा खूप मोठा प्रवास असतो. 30 वर्षामध्ये आम्हाला माहिती आहे की तुम्ही इंजिनियर झाल्यापासून आतापर्यंत तुम्ही जे काही काम केलं ते फारच फारच अफाट काम आहे तुमचं. खूप छान काम करता. तुम्ही तुमच्या त्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडं सांगू शकाल का? हो, नक्कीच. पहिली गोष्ट धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. एक 1995 मध्ये मी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आणि मला नोकरी काही करायची नव्हती. सुरुवातीपासूनच बिझनेस करायची इच्छा होती. पण पैसे काही असे खूप नव्हते की काही खूप मोठा बिझनेस चालू करू शकू. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड घेऊन आधी मशीन रिपेअर्स, मेंटेनन्स, रिकंडिशनिंग हे कामं चालू केले प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड इंडस्ट्रीज मध्ये. हळूहळू मला रेल्वेज कडून त्याची डिमांड आली की आमच्या मशीन्स आम्हाला युरोपियन कंपनीज मधून सर्व्हिस नाही मिळत आहे, तर तुम्ही करून द्या. त्याच्यात यश मिळालं. मग हळूहळू मेट्रोज आलं इंडियामध्ये. त्याच्यामुळे युरोपियन कंपनीजच्या ज्या मशीन्स येत होत्या त्यांनी भारतामध्ये आम्हाला मेंटेनन्स सपोर्ट पार्टनर पाहिजे असं सांगितलं रेल्वेजला. तिथे माझं नाव रेकमेंड करण्यात आलं आणि असं करून आम्ही 12 युरोपियन कंपनीजला एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस पार्टनर्स बनलो. आम्ही त्यांच्या मशीन्स इथे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग, वॉरंटी सपोर्ट, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट हे सगळं करत होतो. आणि मग मेक इन इंडिया पॉलिसी आली तर युरोपियन बिझनेस बंद होणार होता कारण फॉरेन करन्सी प्रोक्युअरमेंट गव्हर्नमेंटने रेस्ट्रिक्ट केलं होतं. आम्ही म्हटलं की आम्ही बनवू शकतो जर तुम्ही मदत केली आम्हाला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर मध्ये. तर 4 युरोपियन कंपनीजनी आम्हाला साथ दिली, परमिशन दिली आणि आम्ही 2018 मध्ये त्या मशीन्स इथे इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर करायला चालू केलं. या मशीन्स म्हणजे सगळ्या ट्रेन मेंटेनन्स आणि ट्रेन टेस्टिंग आणि ट्रेन कंडिशन मॉनिटरिंगला लागणाऱ्या मशीन्स आहेत. सो आम्ही इंडियन रेल्वेज, मेट्रोज, हाय स्पीड रेल्वेज ला आम्ही मॅन्युफॅक्चर करून सप्लाय करतो. आणि मग आज 4 युरोपियन जॉईंट व्हेंचर्स आहेत, एक रशियन जॉईंट व्हेंचर आहेत सिम्युलेशन सिस्टमसाठी, एक जॅपनीज जॉईंट व्हेंचर आहे. जॅपनीजचं शेअर होल्डिंग आहे आमच्या कंपनीत 12% नॅशनल हाय स्पीड प्रोजेक्टसाठी आणि जायका फंडेड प्रोजेक्टसाठी. आणि असं करून हा प्रवास आता चालू आहे. ठाण्याला माझं ऑफिस आहे वागळे स्टेटला. मुंबई नाशिक हायवेला 5 फॅक्टरीज आहेत, 75 एम्प्लॉईज आहेत आणि हे आम्ही करतो आहे. आणि मागच्या वर्षीपासून आम्ही बाकीच्या बाहेरच्या प्रायव्हेट पब्लिक लिमिटेड कंपनीज आणि दुसऱ्या सेगमेंट जसं डिफेन्स आहे, शिपिंग आहे, इरिगेशन आहे, एनर्जी सेगमेंट आहे, याही सेगमेंट्सला आम्ही सिमिलर सपोर्ट द्यायला चालू केलं, एक्सपोर्ट्स ओपन केलं. तर हळूहळू आता असं हे एक्सपांड करणं चालू आहे. म्हणजे आम्ही जो रोज प्रवास करतो रेल्वेनी तो सुखकर आणि अतिशय सुरक्षित होण्यामागे पॅसेंजर सेफ्टी आणि पॅसेंजर कम्फर्ट दिस इज अवर प्रिन्सिपल फॉर मॅन्युफॅक्चरिंग द मशीन. आपण गरजे मराठीमध्ये नेहमी म्हणतो की उद्योजकता वाढ झालीच पाहिजे आणि मराठी माणसं त्या दृष्टीने पुढे यायला पाहिजे. तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात की ज्यांनी ठरवलं की मी नोकरी कधी करणार नाही आणि मी माझा व्यवसाय करणार. आज तुम्ही 75-100 लोकांना रोजगार दिलाय. एवढी कुटुंब तुमच्यावरती अवलंबून आहे. हे गरजे मराठीच्या कुठेतरी आमची जी गरजे मराठी संस्थेची जी नाळ आहे त्या नाळेशी तुम्ही जोडला गेला. गरजे मराठीचा आणि तुमचा संबंध कसा? मला माझा मित्र आहे महेश देशपांडे म्हणून जपानला टोकियो मध्ये. आणि मी गेलो असताना माझी भेट झाली आणि त्यांनी मला आपल्या न्यू जर्सीला होणाऱ्या गरजे मराठीच्या कॉन्फरन्स बद्दल सांगितलं आणि तेव्हा मी आनंद गाणूंना कॉन्टॅक्ट केला होता. त्यांनी पण मला खूप एनकरेज केलं येण्यासाठी आणि ती माझी पहिली ट्रिप होती युएसची. गरजे मराठीमुळेच मला युएसचा व्हिसाही मिळाला 10 वर्षाचा. तिथे मग माझा स्टॉलही होता, माझी स्पीचही होती आणि मला खूप छान वाटलं. आणि तेव्हा मी 1 महिनाभर राहून युएस मार्केट पूर्ण सर्वे केला आणि मला असं समजलं की युएस मार्केटमध्येही खूप पोटेन्शियल आहे भारतातून एक्सपोर्ट करण्यासाठी फॉर अवर इक्विपमेंट. आणि असं करत मग मी गरजे मराठीला जे कनेक्ट झालो होतो मी त्याच्यानंतर जेवढे गरजे मराठीचे कॉन्फरन्सेस झाले, आपलं जे कॉन्क्लेव्ह झालं पुण्यामध्ये किंवा गाणूसाहेब यायचे त्यांची भेट, असं करून माझं ते कनेक्शन हळूहळू वाढत गेलं. आणि मग मी सुद्धा सांगितलं की आपल्या गरजे मराठीमध्ये जे इंजिनियर्स आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, यांना काही मी मदत करू शकेल. स्टार्टअप्स असतील त्यांचं मेंटरिंग, सो आय मेक माय सेल्फ अवेलेबल. असं ते कनेक्शन दिवसेंदिवस वाढत चाललंय. कुटुंब असंच वाटतं की एखादी दुसऱ्याला हात देणं, तिसऱ्याला हात देणं आणि ती सगळे एकमेकांना हात देत देत आपलं कुटुंब.
आता तुमचा हा जो प्रवास आहे, तुम्ही खऱ्या अर्थाने जागतिक काम करताय, जागतिक कंपन्यांबरोबर काम करताय, तुमचा विविध ठिकाणी आहे. तर येणाऱ्या पुढच्या वर्षात 2 वर्षात तुमचा अजून विस्ताराचा काही प्लॅन आहे का? तुम्हाला काय करायचं आहे? कुठे गरजे मराठी मदत करू शकतील किंवा गरजे मराठी सभासद त्याच्यात कसे सहभाग घेऊ शकतील? तर आम्ही डिसेंबर 2023 मध्ये आमचा कंपनीचा 5 इयर बिझनेस प्लॅन बनवला होता, ज्याच्यात आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये 500 कोटी टर्नओव्हर क्रॉस करू असं एक ध्येय बनवलं आहे. बरोबर. आणि त्याच्यात आता 1 वर्ष निघून गेलंय आणि एवढं आहे नक्की की हा जो इंजिनिअरिंगचा बिझनेस आहे, जेवढा पैसा टाकणार त्याच्या तुम्ही 10 पटीने बरोबर आहे. काढू शकता. पण आम्ही आमच्या क्षमतेप्रमाणेच काम करतोय. पण एवढं नक्की आहे की आम्ही त्या 5 इयर बिझनेस प्लॅन मध्ये हाही विचार केला होता की आता आपल्याला कुठेतरी पार्टनरशिप्स म्हणा, इन्व्हेस्टमेंट्स म्हणा, याच्यासाठी मध्येही जावं लागेल. तर आम्ही आता त्या मार्गावर आहोत हळूहळू आणि असंच आम्ही ग्रो करायचं ठरवलंय. छान छान. मग तुमचा आता पब्लिक लिमिटेड व्हायचं किंवा असं प्रत्येक कंपनीचं हो. ध्येय असतं हो. किंवा स्वप्न असतं की आधी सुरुवात केली, हो. छोट्यापासून सुरुवात केली, आता Yes. मोठं व्हायचं, असंही तुमचा विचार आहे, आहे का? नक्कीच आहे. कारण आम्ही MSME आहोत, तर आम्ही आता ऑलरेडी प्लॅन केलंय की पुढच्या वर्षी म्हणजे 2026 सुरुवातीच्या फर्स्ट क्वार्टर मध्ये किंवा फार तर फार सेकंड क्वार्टर मध्ये आम्ही SME IPO पब्लिक लिस्टिंगला जातोय. आणि त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी प्री IPO फंड रेझिंग हे आता सुरू केलंय जानेवारी पासून. आणि मला काही इन्व्हेस्टर्स जे अप्रोच झालेले आहेत, ज्यांना एवढं इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंटमध्ये बराच इंटरेस्ट आहे, कारण वंदे भारत प्रोजेक्टचे 50 डेपो येणार आहे. प्रत्येक डेपोमध्ये आमच्या जवळजवळ 20-22 कोटीच्या मशीन्स लागणार आहेत. आणि मेट्रो डेपोज आहेत, तेही जवळजवळ 50 डेपो पुढच्या 5 वर्षात येणार आहेत. तर असे इन्व्हेस्टर्स आम्हाला अप्रोच तर झालेच आहेत. आणि प्री IPO फंड रेझिंग मध्ये ऑफकोर्स गरजे मराठीमध्येही बरेच असे आपले मेंबर्स आहेत, मित्र आहेत, ज्यांना कुठल्याही असं इंजिनिअरिंग इन्फ्रा कंपनीमध्ये जर SME प्री IPO फंडिंग मध्ये इंटरेस्ट असेल, तर माझा पहिला प्रिफरन्स बाहेरच्या कुठल्या इन्व्हेस्टर्स पेक्षा मी आधी माझ्या फॅमिली, गरजे मराठीच्या फॅमिली मेंबर्सला, मित्रांना, बांधवांना आपल्याला देण्यात मला जास्त इंटरेस्ट राहील. कारण सगळ्यांना माहिती आहे प्री IPO फंडिंग जेव्हा एकदा IPO लॉन्च झाला की तो 3 पट, 4 पट, 5 पट, 10 पट किती पण जाऊ शकतो, तो लाभदायक राहतो. आणि माझी पण मनापासून इच्छा आहे की तो लाभ आपल्या लोकांना मिळावा. कारण मला आतापर्यंत जेवढे प्रपोजल आले ते सगळं राजस्थानी विभागातून आहेत. तर मी गानू साहेबांना म्हटलं की एक लेट अस गिव्ह आय वॉन्ट टू गिव्ह दिस अपॉर्च्युनिटी टू अवर GMG मेंबर्स. आणि येस, आय एम रिअली व्हेरी ओपन फॉर दॅट आणि लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट. सर, आज आपली जी छोटीशी आता आपली जी चर्चा झाली, विषयी ज्या आपल्या गप्पा झाल्या, शेवट्या जाताना तुम्हाला एकच प्रश्न विचारतो की तुम्ही गरजे मराठीच्या आपल्या सर्व सभासदांसाठी कुठली एक गोष्ट सुचवू शकाल की ज्याच्यामुळे आपले गरजे मराठी कुटुंब अजून वाढत जाईल किंवा अजून काही करता येईल? तुम्ही एक गोष्ट तेवढी सांगितली तर खूप छान आहे. ऍक्च्युली गरजे मराठीचं हे जे एक इनिशिएटिव्ह आहे, जे मी बघितलंय की यंग जनरेशनला कनेक्ट करण्यासाठी, आणि आपली जी यंग जनरेशन आहे ही खूप उत्सुक असते की मला परदेशी जायचंय, अमेरिकेत जायचंय, ते जॉबसाठी असो का बिझनेससाठी असो. आणि मला असं वाटतं ह्या गोष्टीवरती आपल्याला एक चांगला फोकस ठेवायला पाहिजे. आणि ऑलरेडी गरजे मराठीने, गानू साहेबांनी प्रत्येक कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्याची सुरुवात केलेलीच आहे. आता त्या स्टुडंट्सला आपण कसं हँड होल्डिंग करू शकतो? ठीक आहे, ज्यांना नोकरीमध्ये जाण्यात इंटरेस्ट आहे, आपण त्यांना कसं इंटर्नशिप म्हणा त्या मार्गाने नेऊ शकतो, किंवा आपण त्यांना काही बिझनेसेस असे सजेस्ट करू शकतो ज्याच्यामध्ये त्यांचा एक पाय इंडियामध्ये राहील आणि एक पाय जगामध्ये फिरता राहील. आणि माझी खरोखर खूप मनापासून इच्छा आहे की मी अशा इंजिनियर्सला एक हँड होल्डिंग करावं, त्यांचं मेंटरिंग करावं, आणि स्टार्ट टू एंड जोपर्यंत त्यांना एक तो हँड होल्डिंग पाहिजे तो करावं. आणि गरजे मराठी आज एक अशी संस्था आहे जी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि आपल्या पुढच्या कित्येक पिढ्यांना याचा फायदा होतच राहणार आहे. आणि मी हेही बघतोय की जेवढे मेंबर्स जुळतात या संस्थेला, प्रत्येकाला काहीतरी करायची इच्छा आहे. नोबडी इज कमिंग हिअर विथ अ इंटेन्शन टू गेट समथिंग. मोस्ट ऑफ देम आर कमिंग ऑन डिलिव्हर समथिंग. बरोबर. आणि एक खूप मनापासून असं एक वी फील प्राऊड. बरोबर की आधी असं आहे ना, बिझनेस मध्ये सुरुवातीला लाज वाटायची. बरोबर. नॉर्थला वगैरे आम्ही जायचो की बाबा, आणि महाराष्ट्राला कोणी प्रॉपर एवढं ट्रीट करत नव्हतं. पण आज गरजे मराठी सारखी संस्था, मलाही गर्व वाटतो. बरोबर. लिंक्डइन असो, कुठलाही प्लॅटफॉर्म असो, की मी मराठी आहे, गरजे मराठीचा मेंबर आहे, अशा आपल्या बऱ्याच संस्था आहेत ज्याचा मी मेंबर आहे. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या या चर्चासत्रात आला, गरजे मराठी टॉक मध्ये तुम्ही आमच्यासाठी जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.